फ्रीज वगैरे. बापरे. अगं पण कधी काय तुला नाही सांगितलं होतं ना. आणि तुम्हाला मी चटल्या करताना ना इतकी सोपी पद्धत आहे ना, सोऱ्याची गरज नको त्या मशीनची गरज. तर तुम्ही हा व्हिडिओ स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याचं सामान म्हणजे वेपर्स वगैरे मला करायचे होते, त्यामुळे मी बाजारात गेले आणि त्या एवढ्या याच्यात घरी काय घडले ते तुम्हाला मी आता दाखवते. आमचा जो जुना फ्रीज आहे त्याचं 2-3दा असं स्पार्क झालं होतं. तो थोडा जुना असल्यामुळे खराबच झालेला होता. जवळजवळ 15 वर्षाच्या वर फ्रीजला झालेले होते. मला हे सरप्राईज होतं. माझ्या मुलींनी मग फ्रीज ऑर्डर केला आणि जेव्हा मी बाजारात गेले होते तेव्हाच त्यांनी तो मागवला घरी. मी बाजारात यायच्या आत त्यांनी ते सर्व खोलला, मग जागेवर ठेवला. तेवढ्या याच्यात मग मुलींनी जुना फ्रीजमधलं सर्व सामान काढलं. जुना फ्रीज बाजूला करून त्या जागेवर मग आता नवीन फ्रीज ठेवला. हे तसं हे पण लॉक करायचं हे नाही पाहिजे. अगं ते घेऊन जाते इकडेच आहे. मस्त आहे ना, कलर पण छान आहे. आपल्याला मॅच होणार आहे. या ना बापू. काय म्हणतो सर? बळी मंदिर पासून रिटर्न झालो आम्ही. थँक्यू. पण आहो आम्हाला ना घाई होती कारण ते गेलेले ना बाहेर. आमच्या काय इलेक्ट्रिक गाडी ही सर्व यांची तयारी चालू होती इकडे मी नसताना. आणि मी जेव्हा आले तेव्हा मला एकदम शॉकच बसला की आमचा जुना फ्रीज कुठे घेऊन चालले आणि हा नवीन फ्रीज आला कसं काय. अगं प्रज्ञा काय पण आता काही गरज होती का. हा मी आता तुला बोलली मी इथे पोहोचले, स्फोट झाला तर काय करशील. बाई प्रज्ञा पण आता काय गरज होती. मी पाहिजे काहीच नाही, मला काहीच सांगितलं नाही पोरीने. नंदन बाई चला पार्टी घ्यायला पाहिजे. हो बाप हायरचं घेतलं प्रज्ञा. काय भारी ग. हा 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 मस्त आहे. कितीला घेतले. काहीच नाही बाई, काय मी तुला कालच बोलली नको केले होते म्हणून. पण केलं तिने. वाह मज्जा आहे. वाह मला आनंद तर खरंच खूप झाला, पण थोडं वाटतं की थोड्या नंतर घेतलं असतं. आपल्याला वाटतंच की आता सध्या खर्च चालू आहे तर नंतर घेतलं असतं एवढंच. पण खरंच खूप छान, मुलीने छान सरप्राईज दिलं मला. घरात नवीन वस्तू म्हटलं की आपण पूजा करणार. मग मी पूजा करून घेतली. आमच्या सोसायटीतले पण सर्व बघायला येत होते. मग सर्व बायकांनी पण पूजा केली. पेढे माझ्या झिकीत राहतात म्हणून ते मिळाले. मला खरंच काहीच आयडिया नाही. सरप्राईज सरप्राईज. याचं डबल डोअरचं छोटं खाली आलं मोठं वरती आलं का. हे सब्जीसाठी असेल. नाही नाही ते फ्रीजर आहे खाली. फ्रीजर खाली घेतलं. पेढ्याचा बॉक्स निघाल्यामुळे काय बोलते. नाही नाही 2 तासांनी चालू करायला लावलं. पेढ्याचा बॉक्स म्हणून भेटले ते थोडं. प्रज्ञा
प्रज्ञाची करावं. काय प्रज्ञा तू खरंच साईडला खाली पाणी ना पाणी काय बेटा काय करायची गरज होती कामाच्या. मी तुला आता इथे बसली होतो काय बोलली इथे कोणी बसलं ना झाला स्पार्क काय अरे खिडकीत पेड्याचा बॉक्स गाव बोलायचं मग परत आणू ना आपण. हे बघा अरे वो फ्रिज का ना 4 बार स्पार्क हुआ 2007 का था वो. मतलब अभी अंदर से भी देख रहे हैं 4-5 बार रिपेयर करने के बाद भी अगर सेम कर रहा होगा तो गाडीच्या डिक्कीत कालच फोन आला तिचा म्हटलं घाई नको करू घेऊ बेटा म्हटलं अजून एकदम सगळं नको आपलं एक चालू म्हटलं. छान अभिनंदन. मला माहितीच नाही काही आता तुला माहिती मी पहिलेच बोलते आम्हाला घ्यायचं अरे यांचं सरप्राईज आहे सरप्राईज. नंतर मग आम्ही ते जुन्या फ्रीजमध्ये सर्व सामान जे काढलं होतं ते सर्व रचलं त्याच्यामध्ये. आणि फ्रीज आणायच्या आधी मी जेव्हा यार्डामध्ये गेले होते बटाटे आणण्यासाठी तर ह्या मोठ्या यार्डामध्ये मी मग जास्त प्रमाणात बटाटे घेऊन आले. म्हणजे आम्हाला वेपर्स चकल्या परत पापडी करायचे होते म्हणून. हे मोठं यार्ड आहे नाशिकचं. आम्हाला मग दुसऱ्या दिवशी चकल्या करायच्या होत्या त्यामुळे मग रात्रीच पातेलं काढून ठेवलं. ते आम्ही पलंगाच्या मध्ये ठेवतो ना त्यामुळे रात्रीच काढून ठेवलं. हो नाही तेच बरोबर आहे ना. चकल्यांचं पीठ करण्यासाठी असं मोठेच भांडे लागतात. हा व्हिडिओ मी केला आहे कारण हे भांडे मी सगळे जुने भांडे सगळे होते माझे जमलेले त्याच्यातनं हे घेतलेले आहेत 3 भांडे. दुसऱ्या दिवशी मग सकाळी सुरुवात केली चकली बनवण्यासाठी. पहिले बटाटे उकडायला ठेवले. रात्रीच मी 1 किलो साबुदाणा भिजत ठेवलेला होता. मग सकाळी उकडल्यावर बटाटे चांगले किसून घेतले किसणीने. दोघी मुलींनाही सुट्टी होती त्यामुळे मदतीशिवाय हे होत नाही. मग दोघी मुली आम्ही सर्व कामाला लागलो. मॅशच करायचे ना. बटाटे मॅश करण्यापेक्षा किसून घेतले ना मग ते चकली करताना अडकत नाही. त्यामुळे सर्व बटाटे छान किसून घेतले. आता आज आम्ही करतोय चकली. चकलीचं प्रमाण मी असं घेतलंय 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटे घेतलेले. ते उकडून आता तुम्ही बघितलंच मी उकडून घेतले आणि सर्व बटाटे पहिले किसून घेतले. त्याच्यात पूर्ण 1 किलोचा साबुदाणा अंदाजाने मग तिखट आणि जिरं आहे ना थोडं मिक्सरमध्ये गरमरीत करून घेतलं. ते त्याच्यात टाकलं म्हणजे त्याची टेस्ट वेगळी राहते. आणि मीठ असं हे प्रमाण करून आता हे कालवून घेते छान. आणि नंतर त्याच्यात आणखी गरम पाणी टाकून ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओद्वारे.
तर ते गरम पाणी टाकून छान आणखी शिजवून घेते, म्हणजे चकल्या छान वर्षभर टिकतील. आता हे एकजीव झालं की मी गॅसवर ठेवणार आहे. आता हे छान एकजीव झालं आहे. तेवढं टेस्ट बघून घेतो, म्हणजे तिखट मीठ अजून काही लागलं तर टाकते. आणि तुम्हाला मी चकल्या करताना आहे ना इतकी सोपी पद्धत आहे ना, सोऱ्याची गरज ना कोणत्या मशीनची गरज. चकल्या मी कशा केल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.